नमस्कार मंडळी. तर झाली आहे माझी सकाळ 8 वाजता माहेरी. आणि मग काय चहा घेतला गरमागरम आणि त्यासोबत खाल्लेला आहे मी डोनट. तर याला तुमच्याकडे काय म्हणतात, मस्का पाव, मस्का बन काहीतरी म्हणत असतील, पण गावाकडं आमच्या डोनटच म्हणतात. डोनट तर डोनट, बाकी काही नाही. हे दोघं बसलेत झाडाखाली. अजून सकाळच आहे पण दुपार झाल्यासारखी वाटते. मग काय मी पण फ्रेश झालेत. विश्वमलाही आंघोळ घातली आणि त्याला म्हटलं स्वयंपाक बनूपर्यंत तू हे टरबूज खा. त्याला टरबूज कापून दिलं. पण आज तर भाजी काहीच नव्हती. नेहमीप्रमाणे मम्मीचा प्रश्न, काय बनवू काय बनवू. म्हटलं हा पुदिना काढ, इतका वाढला आहे त्याला काढ पहिल्या. पुदिना पचाडी बनवते मी. आंध्रा स्टाईलचा आयटम आहे हा. पहिल्यांदा तीळ भाजून घेतले चांगले, नंतर थोडंसं तेल टाकून त्यात लाल मिरची, मी तर लवंगी मिरची वापरली आहे, तिखट आवडतं म्हणून, तुम्ही कुठलीही वापरा. मग त्यानंतर त्यात गेले जिरे पण मस्त फ्राय करून घ्यायचे. मिरची आणि जिरे फ्राय होत आहेत. त्यानंतर शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर थोडीशी उडद डाळ आणि हरभरा डाळ, ती पण त्यात भाजून घ्यायची. नंतर ते सगळं काढून फक्त आपला पुदिना जरासा स्टीम करायचा आहे. त्यात गेला टोमॅटो आणि चिंच, त्याला जरा मऊसूत होऊ द्यायचं, झाकण ठेवायचं. ते आपोआप मऊ होतात, त्याला थोडंसं पाणी सुटतं तोपर्यंत त्याला झाकण ठेवायचं. पहिल्यांदा ही आपली तीळ दळून घ्यायचे, म्हणजेच ग्राइंड करून घ्यायचे, त्याची पहिल्या पावडर करायची. नंतर हे सगळं ॲड करायचं, आपलं जे पण भाजले त्यात लसूण पण ॲड करायचा. तीळ पहिल्यांदा ग्राइंड करायचे, कारण ते नंतर केले तर ते तसेच राहतात दाणे दाणे, म्हणून आधी ते बारीक करायचं. नंतर हे यात गेली धना पावडर, माझ्याकडे धने नव्हते म्हणून मी धना पावडर यूज केली. मीठ गेलं त्यात. मग ते सगळं दळून घ्यायचं आहे आणि नंतर हे आपलं मऊ झालेलं पुदिना, चिंच आणि टोमॅटो हे यामध्ये ॲड करायचं आणि पुन्हा याला फिरवायचं आहे मिक्सरवर आणि मस्त बारीक चटणी दळून घ्यायची आहे. आणि आपली चटणी आहे रेडी. याला तुम्ही फोडणीही देऊ शकतात, कढीपत्ता, जिरे, मोहरीची. आणि भातासोबत ही जस्ट तोंडी लावायलाही यूज होते आणि 4-5 दिवस आरामात ही राहते. पण संध्याकाळी मी निघाले वॉक करायला, मम्मी गेली, म्हटलं चला मी पण निघते. पण ही पोरं खेळत होती, मग विश्वमला एकटं सोडू शकत नाही, परत तो घाबरतो. मग त्याच्यासमोर वॉक करत बसले अंगणातच. आणि असा गेला आमचा हा दिवस.